नमस्कार मित्रांनो, मी राहुल दळवी, एमपी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. आपलं स्वागत आहे आरडी निवेश मित्र या चॅनलवरती. मित्रांनो, प्रत्येक जण म्हणतो पैसे कमवा, वाचवा आणि ते गुंतवा. पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपण कष्टाने कमवलेला पैसा देशात नक्की कुठे फिरतो? बँकेचे व्यवहार, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्स हे कोणत्या सिस्टीमचा भाग आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. फायनान्शियल सिस्टीम म्हणजेच आर्थिक व्यवस्था, जो तुम्हाला समजल्याशिवाय तुमचा गुंतवणूक पूर्णपणे नेहमी अपूर्ण राहील. हा जर पाया तुम्हाला एकदा समजला तर तुमचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. पुढे जाण्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर खालील दिलेल्या सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून गुंतवणुकीच्या नवनवीन विषयावरती ही माहिती तुमच्याकडून मिस नाही होणार. आपण फायनान्शियल सिस्टम आणि त्याचे कोणकोणते प्रकार आहेत हे पीपीटी द्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत फायनान्शियल सिस्टम आणि फायनान्शियल सिस्टमचे कोणकोणते प्रकार आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचा पहिला आणि सर्वात मोठा खांब म्हणजे फायनान्शियल मार्केट. जसा आपला भाजी बाजार असतो, जिथे वस्तूंची खरेदी विक्री होते, अगदी तसाच हा पैशांचा बाजार असतो. चला तर मग हा बाजार कसा चालतो ते पाहूयात. या या बाजारात प्रामुख्याने दोन भाग पडतात, एक कॅपिटल मार्केट, दुसरा मनी मार्केट. कॅपिटल मार्केट जिथे दीर्घ काळासाठी म्हणजेच लॉंग टर्म पैशांचा व्यवहार होतो, जसे की इक्विटी मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करणे, सरकारी बॉन्ड्स आणि म्युच्युअल फंड्स. दुसरा भाग जिथे मनी मार्केट, जिथे बँका किंवा सरकार अगदी कमी कालावधीसाठी म्हणजे शॉर्ट टर्म व्यवहार करतात, जसे की ट्रेझरी बिल्स, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. आता इथे अनेक लोकांच्या मनात असे प्रश्न असतात की लॉंग टर्म म्हणजे काय, शॉर्ट टर्म म्हणजे काय. लॉंग टर्म म्हणजे एका वर्षाच्या पुढील गुंतवणुकीस आपण लॉंग टर्म असे म्हणू शकतो. शॉर्ट टर्म म्हणजे एका वर्षाच्या आतील गुंतवणुकीस आपण शॉर्ट टर्म म्हणू शकतो. तर अनेकांना अजून एक दुसरा प्रश्न निर्माण होतो की कॅपिटल मार्केटला लॉंग टर्म मार्केट म्हणण्याचे कारण काय. तर गुंतवणूकदार किती दिवस शेअर्स ठेवतो हे नाही, तर कंपन्या येथे दीर्घकालीन भांडवल उभारतात हे आहे. त्यामुळे इंट्राडे ट्रेडर असो किंवा 10 वर्षाचा इन्व्हेस्टर असो, दोघंही कॅपिटल मार्केटचाच भाग आहे. आता दुसरा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. आता हा संपूर्ण पैशाचा बाजार चालवण्यासाठी काही मजबूत संस्थांची गरज असते, ज्यांना आपण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असे म्हणतात. या अशा संस्था आहेत ज्या तुमच्या आणि देशाच्या पैशाची सुरक्षा आणि व्यवस्थापन सांभाळतात. त्यामध्ये प्रामुख्याने 3 भाग येतात. पहिला बँकिंग क्षेत्र, दुसरा इन्शुरन्स कंपन्या, तिसरा एएमसी म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्या. बँकिंग क्षेत्रामध्ये आणखी 2 प्रकार येतात, एक बँकिंग, दुसरा नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिस. आता बँकिंग क्षेत्रामध्ये आरबीआय, कमर्शियल बँका, कोऑपरेटिव्ह बँका येतात, जो संपूर्ण पैशांचा व्यवहाराचा कणा आहे. दुसरा म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिस, म्हणजेच अशी वित्तीय संस्था जी बँकेसारखेच फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, पण ती बँक नसते. ह्या बँका सर्व प्रकारच्या लोन प्रोव्हाइड करतात, इन्व्हेस्टमेंटचे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, पण ही बँक पूर्णपणे ह्याला बँक म्हणता येत नाही. आता तुम्हाला दुसरा प्रश्न हा पडला असेल की दोन्ही तर सेम सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, पण ह्यात डिफरन्स काय. तर बँकिंग सर्व्हिस मध्ये आपण बँकिंग क्षेत्रामध्ये आपण करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट हे दोन्ही अकाउंट आपण ओपन करू शकतो, पण नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिस मध्ये आपण हे दोन्ही अकाउंट ओपन करू शकत नाही. दुसरा म्हणजेच इन्शुरन्स कंपन्या, ज्या तुमच्या आणि मालमत्ता सुरक्षित करून संपूर्ण सिस्टमला मजबूत बनवतात. तिसरी महत्वाची संस्था म्हणजे म्युच्युअल फंड एएमसी, ज्या तुमच्या आणि माझ्यासारख्या हजारो लोकांचे कष्टाचे पैसे एकत्र करून व्यावसायिक पद्धतीने मॅनेज करतात. आता तिसरा पार्ट म्हणजे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स. आता या मार्केटमध्ये संस्थांच्या माध्यमातून आपण नक्की कशाची खरेदी विक्री करतो, तर त्याला म्हणतात फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट, म्हणजेच गुंतवणुकीची खरी साधने. जेव्हा आपण आपले पैसे गुंतवतो, जसे की शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यानंतर आपल्याला शेअर्स भेटतात, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवल्यानंतर काही युनिट्स आपल्याला भेटतात. हे डिजिटल युनिट्स म्हणजेच तुमच्या पैशांचा अधिकृत पुरावा असतो, ज्याच्या जोरावरती तुमचे पैसे वाढतात. तर आता तुमच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात की राहुल भाऊ, हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण आमचे पैसे यात सुरक्षित आहेत का, कोणी आमचे पैसे घेऊन पळाले तर. तर मित्रांनो, फायनान्शियल सिस्टीम ही सर्वात सुरक्षित मानली जाते, कारण यावरती कडक नियंत्रण ठेवणारे आपले 4 मोठे सरकारी फायनान्शियल रेग्युलेटर्स कार्यरत असतात.
जसे की बँकिंगसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यानंतर शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडासाठी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, इन्शुरन्स क्षेत्रासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, त्यानंतर पेन्शनसाठी पेन्शन फंड रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. आता मित्रांनो, या सरकारी यंत्रामुळे तुमचे पैसे पूर्णपणे पारदर्शक आणि कायदेशीर वातावरण काम करतात, त्यामुळे फसवणुकीची काळजी करण्याची गरज नसते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओ.